मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा। आधुनिक आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशामध्ये जनतेला आवाहन। राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा चौक इथं केलं अभिवादन। मनोरंजन क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेव्स 2025 या जागतिक शिखर परिषदेचं आज मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचं पाकिस्तानविरोधात आणखीन एक कठोर पाऊल। 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी। आगामी जनगणनेत जातीनिहाय गणनेचा समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजकीय व्यवहार विषयक समितीचा निर्णय। यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामासाठी प्रति क्विंटल 355 रुपये इतकी रास्त आणि वाजवी किंमत देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि श्रम आणि श्रमकर्त्यांचा सन्मान राखण्याचा संदेश देणाऱ्या कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं